नमस्कार मंडळी। तर येत्या 12 मे रोजी आहे कुर्म जयंती। तर या शुभ दिवशी भगवान विष्णू त्यांच्या कुर्म अवतारामध्ये म्हणजेच त्यांच्या दुसऱ्या अवतारामध्ये पृथ्वीवरती अवतरित झाले होते आणि म्हणूनच त्यांच्या या रूपाची या दिवशी पूजा केली जाते। हिंदू पौराणिक कथेनुसार क्षीरसमुद्र मंथनाच्या दरम्यान मंदराचल पर्वत काठी म्हणून वापरला गेला होता आणि नागराज वासुकीला समुद्र मंथन करण्यासाठी दोरी म्हणून घेतले होते। भगवान विष्णूने अमृत काढण्यासाठी समुद्र मंथनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी असुरांसह देवांना बोलवले, परंतु पर्वत बुडू लागला म्हणून भगवान विष्णू एका मोठ्या कासवाच्या रूपात प्रकट झाले आणि ते आपल्या पाठीवर घेऊन गेले। जर कुर्म अवतार नसता तर समुद्र मंथनाची प्रक्रिया ही अयशस्वी झाली असती आणि देवतांना 14 दैवी देणग्या या मिळाल्या नसत्या। या व्यतिरिक्त समुद्र मंथनातून हलहल नावाचे विष बाहेर पडले, जे भगवान शिव यांनी विश्वाला आपत्ती आणि विनाशापासून वाचवण्यासाठी सेवन केले होते। तेव्हापासून कुर्म जयंतीला खूप महत्त्व आहे, कारण भगवान विष्णूंच्या या महात्म्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। जय श्री हरी।